सुप्रभात स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. स्वामी सांगतात की मेष राशीसाठी आजचा दिवस हा ठीक आहे. तुमच्या मालमत्तेशी संबंधित व्यवहारांमध्ये तुम्हाला लाभाचे संकेत आहेत. व्यवसायामध्ये काही नवीन बदल जर तुम्हाला करायचे असतील तर वेळ सकारात्मक आहे. कुटुंबाचे आशीर्वाद प्रत्येक कार्यात तुम्हाला मिळतील. तुमच्या ऑफिसमध्ये हुशारीचं आणि कामाचं कौतुक होईल. घरामध्ये वातावरण ठीक असेल, परंतु संध्याकाळी एखाद्या सदस्याची तब्येत बिघडल्यामुळे तुम्हाला काळजी वाटेल. दरम्यान काही सकारात्मक विचार करा, सगळं काही ठीक होईल. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. स्वामी सांगतात की वृषभ राशीसाठीचा स्वामी हा शुक्र प्रथम स्थानात आहे, तेव्हा तुमचा थोडासा खर्च वाढेल. मंगळ देखील प्रभावी असल्यामुळे विरोधक सक्रिय होतील, परंतु तुम्ही हुशारीनं त्यावरती मात कराल. चंद्र हा दशम स्थानात असल्यामुळे निर्भयता अधिक वाढेल. हुशारी आणि धाडसानं तुम्ही तुमचं काम पूर्ण करणार आहात. जोडीदारासोबत तुमचे संबंध अधिक मधुर होतील. गाडी चालवताना तुम्ही वेगावरती नियंत्रण ठेवा. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. स्वामी सांगतात की मिथुन राशीसाठी आजचा दिवस हा ठीक आहे. तुमचं एखादं थांबलेलं पेमेंट मिळण्याचे देखील योग आहेत. जे काही तुम्हाला हवं आहे ते तुम्ही स्पष्टपणे सांगा. कुठलीही औपचारिकता बाळगू नका, तरच ते तुम्हाला मिळेल. नोकरी किंवा व्यवसायात असं केल्यानं तुम्हाला चांगले यश देखील हाती सापडेल. बोलताना तुम्ही थोडीशी काळजी घ्या आणि बोलण्यामध्ये आपलेपणा ठेवा. हुशारीनं आणि युक्तीनं घेतलेला एखादा निर्णय तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. संध्याकाळी एखाद्या मंगल कार्यामध्ये सहभागी होण्याचा तुम्हाला योग आहे. आज नशीब 99% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. स्वामी सांगतात की कर्क राशीसाठी आज तुम्हाला जास्त मेहनत घ्यावी लागेल. तुमच्या आनंदी स्वभाव किंवा लोकांना आपलेपणाने वागवणं यामुळे सगळेजण तुमच्यावरती खुश असतील. कामामध्ये तुम्ही जास्त फोकस करा, म्हणजे तुम्हाला यश मिळेल. भावंडांकडनं तुम्हाला अपेक्षित सहकार्य मिळेल असं वाटत नाही. भौतिक सुख सुविधांवरती तुम्ही खर्च करणार आहात, परंतु खर्च करताना खिशावरती जास्त ताण येणार नाही असं पहा. विरोधक आज तुमचं काहीही बिघडवू शकत नाहीत. संध्याकाळचे आध्यात्मिक कार्य करणाऱ्या एखाद्या चांगल्या व्यक्तीशी तुमची भेट होऊ शकते. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. स्वामी सांगतात की सिंह राशीचे लोक इतरांना नेहमी मदत करतात. आज देखील मदतीचा हात तुमचा पुढे असेल. बराच वेळ तुमचा धार्मिक कार्यांमध्ये जाईल, तसेच दानधर्म देखील तुम्ही करणार आहात. नवीन योजना सुरू करण्यासाठी आजची वेळ चांगली आहे. तुमच्या कामाचा वेग आणि उत्साह यामुळे विरोधक तुमचे थंड होतील. आत्मविश्वासाने केलेल्या प्रयत्नांना आज यश मिळेल. व्यवसायामध्ये काही थांबलेली कामं पुन्हा सुरू होतील. काम पूर्ण करण्यासाठी काही खर्च देखील तुम्हाला करावा लागेल. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. स्वामी सांगतात की कन्या राशीसाठी आजचा दिवस हा ठीक आहे. तुम्ही जे काही काम कराल त्यात तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. तब्येतीच्या बाबतीमध्ये काही त्रास असेल तर तो कमी होईल. नोकरी असो किंवा व्यवसाय, तुमचं कौशल्य आणि हुशारी याचं सगळीकडे कौतुक होईल. काही समस्या आली तर तुम्हाला त्यातही मदत मिळेल. मुलांकडनं तुम्हाला खुश खबर मिळाल्यानं तुमचं मन प्रसन्न होईल. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तूळ रास. स्वामी सांगतात की तूळ राशीसाठी आजचा दिवस ठीक आहे. काही नवीन शिक्षण घेण्याचा जर तुम्ही विचार करत असाल तर त्यातही तुम्हाला यश मिळेल.
ग्रह नक्षत्रांच्या बदलानुसार तुम्ही सावध राहा, कारण चोरीची शक्यता आहे. स्वतःचं म्हणणं सिद्ध करण्यात तुम्हाला आज यश येईल. नोकरी असो किंवा व्यवसाय, तुमचा मान सन्मान वाढणार आहे. विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या दिशेमध्ये बदल होण्याची दाट शक्यता आहे. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. स्वामी सांगतात की वृश्चिक राशीसाठी आज मेहनत जास्त असून खर्च देखील तुमचा वाढणार आहे. मिळकतीपेक्षा खर्चामध्ये झालेली वाढ तुम्हाला ताणतणाव देऊन जाईल. तुम्ही कामामध्ये फोकस करा आणि हुशारीनं निर्णय घ्या, त्यामुळे लाभ होतील. नोकरीमध्ये यश असून विरोधकांचा तुम्ही धुव्वा उडवणार आहात. संध्याकाळी प्रियजनांच्या भेटी झाल्यामुळे तुमचं मन प्रसन्न होईल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. स्वामी सांगतात की धनुराशीचा गुरु हा सप्तम स्थानात भ्रमण करत असून तुमच्या ज्ञानामध्ये भर पाडेल. काही नवीन गोष्टी समजतील ज्याचा करिअरमध्ये तुम्हाला लाभ होईल. कठोर प्रयत्नांमुळे तुमच्या इच्छा पूर्ण होतील. नोकरी असो किंवा व्यवसाय, तुमचा मान सन्मान वाढेल. समाजामध्ये चांगल्या कामासाठी खर्च केल्यानं प्रतिष्ठा वाढेल. व्यवसायामध्ये काही नवीन गुंतवणूक करायची असेल तर वेळ चांगली आहे. संध्याकाळी तुम्ही धार्मिक कार्यासाठी वेळ देणार आहात. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. स्वामी सांगतात की मकर राशीसाठी वेळ चांगली असून वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याचे तुम्हाला योग आहेत. नोकरी असो किंवा व्यवसाय, तुम्ही कामामध्ये जास्त फोकस ठेवा, म्हणजे तुमचे प्रोजेक्ट वेळेमध्ये पूर्ण होतील. धर्म, अध्यात्म यामध्ये अधिक रुची तुम्हाला निर्माण होईल. तुमच्याकडे कोणी काही सल्ला मागण्यासाठी आलं तरच तुम्ही मार्गदर्शन करा, अन्यथा विनाकारण कोणालाही सल्ले द्यायला जाऊ नका. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. स्वामी सांगतात की कुंभ राशीसाठी आजचा दिवस हा शुभ आहे. कामामध्ये तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. मित्रांची मदत मिळाल्यामुळे तुमच्या समस्या मार्गी लागतील. मिळकत वाढवण्यासाठी तुमचे केलेले प्रयत्न यशस्वी ठरतील. तुमची बचत देखील वाढण्याची शक्यता आहे. जे काही काम तुम्ही हाती घ्याल ते तुम्ही पूर्ण कराल, त्यामुळे तुमचं ऑफिसमध्ये कौतुक होईल. घरामध्ये देखील वातावरण तुमचं समाधानी असेल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. स्वामी सांगतात की मीन राशीसाठी आजचा दिवस हा चांगला असून ग्रह नक्षत्रांचे बदल तुमच्यासाठी धनलाभ घेऊन येतोय. तुमच्या राशीतील गुरु वक्री असल्यामुळे गुरुजनांप्रती श्रद्धा आणि आदर ठेवणं तुमच्यासाठी लाभदायक असेल. नातेवाईकांकडनं तुम्हाला मान सन्मान मिळेल. घरातील सदस्य तुम्हाला पाठिंबा देतील, त्यामुळे तुमचं काम पूर्ण होईल. नोकरीमध्ये विरोधकांमुळे तुम्हाला त्रास होण्याची शक्यता आहे, त्यामुळे सावध राहा. तुम्ही जे काही काम करत आहात त्यात बारीक लक्ष ठेवा. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.